आज काय झालं माहितीये? कालचा व्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल की घरी लाईट नव्हती आणि मग रात्री लाईट आली, ती 2 तासच राहिली. त्यानंतर परत गेली. तर 2 तासात किती इन्व्हर्टर चार्ज झाला असेल? दिवसभर चालणारा इन्व्हर्टर 1 तासातच संपला. आणि मग काय, पूर्ण दिवस बिना लाईटीचंच घालवायला लागलं. त्या लाईट नाही तर नाश्ता पण अंधारातच करावा लागला. थोड्या वेळात मग हे दोघं मागं लागले का ह्यांना नदीवर जायचं होतं. मग मामा आणि मी त्यांना घेऊन गेलो तिकडे. अलीकडच्या साईडला पाण्याची स्पीड खूप होती, म्हणून मग मी त्यांना थोडंसं वर घेऊन गेले. तिकडे मग पाण्याची एवढी स्पीड नव्हती, तरी हा रिद्यांश त्या पाण्याच्या वेगानेच पळत होता. म्हणून मी आणि मामानी या दोघांचे हात धरून ठेवले. त्यात ही मॅडम बोलत होती का मला सोड, मी बघ कशी उडी मारते. पाणी बघितलं नाही ना का पूर्ण मेंटल होऊन जाती ती. मग आला पाऊस. मग ह्यांना दोघांना घरी घेऊन गेले. त्यानंतर मग या पिल्लू सोबत थोडंसं खेळत होती. त्याला माझा हात पाहिजे होता चावायला, पण मी तर काय दिला नाही, म्हणून तो पूर्ण प्रयत्न करत होता माझा हात पकडायचा. तुम्हाला माहिती आहे, मी हा व्हिडिओ दिवसाच्या 11 वाजता काढलाय, पण वातावरण बघून असं वाटतं की डायरेक्ट संध्याकाळच झाली आहे. थोड्या वेळानंतर मग या सगळ्यांना भूक लागली. मग त्यांना आपलं आपलं जेवण दिलं. जेवण टाकल्यानंतर सगळे असे भिडून जातात की त्यांना काहीच दिसत नाही. आता त्यांचा जेवायचा टाईम झाला आहे, मग आम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवून घेतलं. आणि ते पण बिना लाईटीचंच जेवायला लागलं, कारण लाईट आली नव्हती. त्यानंतर मग थोडंच उशीर झाला. माऊ झोपली आणि तिच्यासोबत मी पण झोपले. वातावरण जरासं थंड होतं, म्हणून झोपताना काय एवढी गरमी लागली नाही. आणि मग फायनली लाईट आली. लाईट आल्यावर मॅडमचा अभ्यास घेतला, कारण थोड्याच दिवसात हिची परीक्षा चालू होणार आहे. मला असं वाटतं शाळेत जाऊन ही काहीच अभ्यास करत नाही, पण कधी कधी हिचा ओरल घेतला ना की बाई थोडंफार तरी उत्तर देते. आता बघू पेपरात काय करते. हिचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर मग मी किचनमध्ये गेले आणि बघितलं तर माझी आई पहिल्यांदा भाकर बनवत होती. आमच्या घरात जास्त भाकरी कोण खात नाही, तरी माझी मम्मा ती ट्राय करत होती. तुम्हाला माहिती आहे, भाकरी एकदम मस्त झाले होते.